नमस्कार. तुम्ही पाहत आहात अमृत मंथन, जिथे आपण नाती, विचार आणि आयुष्य थोडं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी असं होतं ना, आपण आपल्या फोनच्या स्क्रीनकडे अगदी एकटक बघत असतो. हो, कुणाच्या तरी रिप्लायची वाट बघत. एक्झॅक्टली. खूप वेळ जातो आणि मग अचानक एक अत्यंत कोरडा रिप्लाय येतो. नुसतंच हं किंवा ओके. आणि आपल्याला आतून माहीत असतं की समोरून काहीच एफर्ट्स घेतले जात नाहीयेत. हो ना, हे सगळं डोळ्यांसमोर दिसत असतं, तरीही आपण त्यांच्याच विचारात अडकून पडतो. मी कालच याचा विचार करत होते आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण अनेकदा अशा नात्यांमध्ये किंवा व्यक्तींमध्ये भावनिकरित्या अडकतो, जिथे समोरून शून्य प्रतिसाद असतो. हे खूप सामान्य आहे आणि यात नवल वाटण्यासारखं काहीच नाहीये. आतून सगळं माहीत असूनही आपण का अडकतो, यामागे एक अत्यंत वेगळं मानसिक कारण आहे. म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपण प्रेमात आहोत, पण तो सगळा आपल्याच मनाचा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ असतो. आपण स्वतःच विणलेल्या जाळ्यात अडकत जातो. इथे कोणालाही दोष द्यायचा नाहीये, पण आपण सत्य स्वीकारायला अजिबात तयार नसतो. खरंय. समोरच्या व्यक्तीचं वागणं आपल्याला पूर्णपणे दिसत असतं. ते गंभीर नाहीत, हे अगदी स्वच्छ पाण्यासारखं स्पष्ट असतं. तरीही आपण स्वतःला खोट्या समजुती का देत राहतो? आज त्यांचा मूड नसेल किंवा कामाचा ताण असेल, अशी कारणं आपण का शोधतो? याच कारणामुळे हा विषय इतका रंजक आहे. आपण स्वतःला ज्या समजुती देतो, त्यामागे एक अत्यंत प्रबळ भावना असते, ती म्हणजे आशा. आशा? म्हणजे कदाचित त्यांच्यात बदल होईल अशी? बरोबर. कदाचित त्यांना समजायला थोडा वेळ लागेल असं आपल्याला वाटत राहतं. आणि हीच आशा आपला सर्वात मोठा सापळा बनते. बापरे. पण आशा तर सकारात्मक असते ना? असते ना? पण जेव्हा तुमचं वास्तव आणि तुमच्या इच्छा या दोन गोष्टींमध्ये प्रचंड तफावत असते, तेव्हा मेंदूला एक प्रकारचा ताण जाणवतो. तो मानसिक त्रास टाळण्यासाठी मेंदू आशेचा वापर एका भूल देणाऱ्या औषधासारखा करतो. आणि इथेच आपण चुकतो. म्हणजे आपण वास्तवापासून पळ काढतो. हे असं झालं ना, की एखादं झाड पूर्णपणे सुकलेलं आहे. मुळापासून मृत झालेले आहे. हो. आणि आपण रोज न चुकता त्याला पाणी घालत बसलोय, या आशेवर की एक दिवस अचानक त्याला नवी हिरवी पालवी फुटेल. आपण ते सुकलेलं झाड पाहतच नाही आहोत. अगदी अचूक. आपण त्या मृत झाडाला पाणी घालत राहतो, कारण ती कृती आपल्या मेंदूला असं पटवून देते की आपण काहीतरी प्रयत्न करतोय. आपण हे विसरतो की ज्या झाडाची मुळच कोरडी पडली आहेत, त्याला कितीही पाणी घातलं तरी ते बहरणार नाहीये. खरं सांगायचं तर मला असं वाटतं की आपण त्या व्यक्तीवर नाही, तर वेगळ्याच कशाची तरी सवय लावून घेतलेली असते. एक्झॅक्टली. आपण त्या व्यक्तीचे नाही, तर त्या भावनेचे व्यसनी होतो. जेव्हा ती व्यक्ती अचानक अनेक दिवसांच्या दुर्लक्षणानंतर थोडंसं लक्ष देते, एखादा चांगला मेसेज करते. हो, तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइनचा स्फोट होतो. आपण त्या व्यक्तीच्या नाही, तर त्या अचानक मिळणाऱ्या सुखद धक्क्याच्या प्रेमात पडतो. म्हणजे आपण त्या क्षणांची वाट पाहत राहतो. हे तर असं झालं की आपण जगण्यासाठी लागणारे छोटे छोटे तुकडे गोळा करतोय. हो, आणि याच प्रक्रियेत आपलं मन एक मोठा खेळ खेळतं. ते सध्याचं वास्तव बाजूला सारतं आणि एका काल्पनिक भविष्याची निर्मिती करायला सुरुवात करतं. जर आपण कायम एकत्र असतो तर किती छान झालं असतं. असं काहीतरी. बरोबर. जर ते बदलले तर, असे विचार. मेंदू हे का करतो? कारण वर्तमान खूप वेदनादायी आहे. हे समजण्यासाठी मला एक उदाहरण आठवतोय. हे म्हणजे आपण एखाद्या सिनेमाचा 2 मिनिटांचा ट्रेलर पाहिलाय. ट्रेलर मस्त आहे, छान गाणी आहेत. आणि आपण त्या ट्रेलरच्या प्रेमात पडतो. हो, पण वास्तव हे असतं की तो सिनेमा कधीच बनणार नसतो. तरीही आपण त्या भ्रमात अडकतो आणि वाट पाहतो. आणि याच भ्रमामुळे आपण आजच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतो. आपण त्यांच्या सध्याच्या वास्तवावर नाही, तर त्यांच्या संभाव्य क्षमतेवर प्रेम करत असतो. मग या दुष्टचक्रातून बाहेर कसं यायचं? कारण रात्रीचे 2 वाजलेत, एकटेपणा जाणवतोय, तेव्हा मेसेज करण्याची तीव्र इच्छा होतेच ना. हो, ते खूप कठीण आहे. पण यासाठी पहिली पायरी म्हणजे स्वीकार. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला स्वतःहून बदलावंसं वाटत नाही, तोपर्यंत ते बदलणार नाहीत हे कटुसत्य स्वीकारणं. ते सुकलेलं झाड पुन्हा हिरवं होणार नाही, हे मान्य करणं. अगदी तसंच. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर. जिथे समोरून कोणताही प्रयत्न होत नाही, तिथे आपली भावनिक गुंतवणूक थांबवणं. पण प्रत्यक्ष आयुष्यात हे अंमलात आणणं प्रचंड कठीण असतं. म्हणूनच रियालिटी चेक घेणं गरजेचं आहे. जेव्हाही ती तीव्र इच्छा होईल, तेव्हा स्वतःला विचारायचं की मी जे मनात रंगवतोय ते प्रत्यक्षात आहे का? कागदावर लिहून काढा की त्यांनी खरोखर तुमच्यासाठी काय प्रयत्न केलेत. कृती कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे त्या काल्पनिक ट्रेलरमधून बाहेर येऊन स्वतःला वास्तव दाखवायचं. मला वाटतं यातून एकच गोष्ट स्पष्ट होते.
जिथे तुम्हाला तुमची स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी सतत झगडावं लागतं तिथे प्रेम नसतं. नक्कीच. प्रेम हा एक नैसर्गिक प्रवाह असावा. जिथे आपल्याला किंमत नाही तिथून शांतपणे दूर जाणं हाच योग्य मार्ग आहे. कारण प्रत्येकजण कुणाची तरी प्रायोरिटी बनण्यास पात्र आहे, केवळ एक पर्याय नाही. प्राधान्य आणि पर्याय हा फरक खूपच खोल आहे. जेव्हा आपण अशा व्यक्तीला सोडायला घाबरतो जे आपल्याला अजिबात महत्त्व देत नाहीत, तेव्हा आपण खरं तर त्यांना गमावायला घाबरत असतो की आपल्याच आतल्या एकाकीपणाचा सामना करायला घाबरत असतो. यावर विचार करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. हा विचार नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. ही कल्पना मला एका पुस्तकातून मिळाली आणि त्या पुस्तकात अशा अजून खूप गोष्टी आहेत. तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर हे नक्की तुमच्या लोकांबरोबर शेअर करा. नक्कीच. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी अमृत मंथनला सबस्क्राईब करा.